पहिलं प्रकरण आज आपण बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजाचा परिचय. आता समाज म्हटलं की मागच्या वर्षी आपण व्याख्या बघितलेली आहे. समाजामध्ये आपण राहतो, समाजाचे आपण घटक आहोत. समाजातील प्रत्येक बाब आपल्या ओळखीची, आपुलकीची, जवळची आहे आणि समाजाचा परिचय सद्यस्थितीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये येतोय. कारण सद्यस्थितीमध्ये लॉकडाऊन मध्ये लोक जेव्हा घरी आहेत त्यावेळी समाज म्हणजे काय असतो याची जाणीव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होत आहे. तर आपण ते बघणारच आहोत आता भारतीय समाजाचा परिचय यामध्ये. तर यामध्ये 3 भाग आहेत. पहिला आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा आहे वसाहतकालीन भारत आणि तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. प्रस्तावनेचा भाग बघूया जरा. समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने तुम्ही हे मान्य कराल की समाजशास्त्राचा भर मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नांचा धांडोळा समजून घेण्यावर असतो. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करीत असते. म्हणजे नेमकं काय करते समाजशास्त्र? वर्तमान काळ आणि भूतकाळ यामध्ये मानवी वर्तनावर जो प्रभाव पडतो त्या प्रभावामधली कारणे, कुठली कारणे आहेत, परिस्थिती, कुठली परिस्थिती आहे, कोणती घटना आहे आणि काय काय क्रिया आहे याचे आकलन समजून घेण्याची प्रक्रिया यामध्ये असते. आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधामध्ये गुंतलेले असतो त्यानुसार आपले वर्तन आकार घेत असते. त्यामध्ये आपली विचारसरणी आणि कृती, प्राधान्यक्रम, आवडी निवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्यांचे अनुसरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. उदाहरणार्थ घेऊया आपण. तुम्ही ज्या कुटुंबामध्ये मोठे झालात त्या कुटुंबामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्या अगोदर स्नान करण्याची शिस्त असेल तर तुम्ही ती शिस्त मोडत नाही. तसेच तुम्ही त्या शिस्तीचा प्रचार इतरांपुढे करण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर असते. आपण दुसरे उदाहरण घेऊया. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणा एकाला श्रेष्ठ मानण्याकडे तुमचा कल असेल तर त्यानुसार तयार झालेल्या तुमच्याच दृष्टिकोनाचा तुम्ही आग्रह धरता. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनामध्ये आयडियालिटी ज्या व्यक्तीची, स्त्रीची असेल किंवा पुरुषाची, तर तेच तुमच्या नजरेमध्ये असते आणि तुम्ही तसंच वागण्याचा प्रयत्न करता. ते तुम्हाला श्रेष्ठ वाटते. मग भारतीय समाजशास्त्रामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? भारतीय संस्कृतीचा उगम हजारो वर्षापूर्वीचा आहे, आताचा नाही, फार जुना आहे. त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञान शाखा अस्तित्वात आलेली नव्हती. आपण हे बघितलेलं आहे. समाजशास्त्र 19व्या शतकाच्या मध्यावधीस युरोपमध्ये उदयास आले. साहजिकच प्राचीन काळातील समाज जीवन आपल्याला कशाच्या आधारे समजते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि हे प्रश्न पडणे बरोबरच आहे. प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पुरातत्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू, त्याखेरीज प्रवास वर्णने, एखाद्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या नोंदी, चरित्र ग्रंथ, साहित्य, कोरलेल्या किंवा लिखित राजाज्ञा, दरबारी दप्तरे यासारखे लिखित पुरावे उपलब्ध असतात. आता पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानव निर्मित वस्तू. लक्षात घ्या, पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानव निर्मित वस्तू. म्हणजे जिथून आपल्याला कळते की ह्या बाबी प्राचीन आहेत, जुन्या आहेत, फार पुरातन आहेत. उदाहरण घेऊ. हत्यारे आणि अवजारे, भांडी, दागिने, कलावस्तू, शिल्पे, उत्खनित वस्तू, चित्रे,
दफनस्थळे आणि समाधीस्थळे, नाणी, शस्त्रास्त्रे इत्यादी. त्याखेरीज मानवी अस्थी आणि प्राण्यांची हाडे, जीवाश्म, प्राचीन स्थळांचे भौगोलिक स्थान या गोष्टीही प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राचीन अवशेषांचे वय निश्चित करणे आणि इतर गुणधर्माचे विश्लेषण करता येते. अशा पद्धतीने केलेल्या संशोधनातून प्राचीन समाजाचे पुनर्रचित चित्र उभे करता येते. त्यातून दिसणाऱ्या विविध पैलूंच्या आधारे आपले प्राचीन संस्कृती विषयीचे आकलन स्पष्ट झालेले आहे. कसे? एखाद्या हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे वर्णन सारांशाने करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आहे आणि तिचा अभ्यास करायचा असेल थोडक्यात तो आपल्याला करता येणार नाही. तरीही भारतीय संस्कृतीच्या ज्या विशिष्ट पैलूमुळे भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. मग त्यासाठी शिकण्याच्या सोयीसाठी पहिल्या पाठाचा मूळ 3 उपघटकामध्ये विभागला आहे. पहिला आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा आहे वसाहतकालीन भारत, तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. एकविसाव्या शतकातील समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने पुढे दिलेल्या माहितीचे धागेदोरे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल, त्याचे मनन कराल, त्याचे मर्म जाणून घ्याल, तसेच त्याची चिकित्साही कराल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे करण्यासाठी ऐतिहासिक चौकटीतून उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून काही हजार वर्षाच्या भूतकाळातील प्रवास करणे अपरिहार्य आहे. त्यातून हाती लागलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या आधारे मानवी जीवन पद्धतीचे असंख्य प्रकार, सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध, आचार पद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतरे, तसेच हे सर्व घडण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आहेत तेव्हा तुम्हाला आश्चर्य नक्की वाटेल. मग संमिश्र स्वरूपाच्या या माहितीच्या मंथनातून, म्हणजे संमिश्र स्वरूप म्हणजे यामध्ये मिश्र आहे, एक सारखा भाग लिहिलेला नाही, सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. आता यातून मिक्स मधनं काय कळेल? संमिश्र स्वरूपाच्या या माहितीच्या मंथनातून खूप काही हाती लागू शकते. आपली भूतकाळासंबंधीची जाणीव आपला वर्तमान काळ घडवत असतो आणि त्यातूनच आपल्या विचारांची आणि वर्तणुकीची दिशा निश्चित होत असते. हे निसंशय आहे. आपली जडणघडण कशी झाली हे समजून घेत असताना जी नवी अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्या आधारे तुमचा उत्साह वाढेल. कारण तुम्हाला भूतकाळाकडून मिळालेला विविधांगी वारसा, तसेच तुमचे वर्तमान आणि नजीकच्या व दूरस्थ भविष्यकाळ या सर्वांची असंख्य पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहे याची कल्पना तुम्हाला येईल. हे बघण्यासाठी बाजूला चार्ट दिलेला आहे, त्याकडे लक्ष द्या, ते तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यातील पहिला भाग आपण बघू. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. थोडा इतिहासाचा भाग आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. समाजशास्त्र हा एक दुसऱ्या विषयाशी कनेक्टेड असतो, इतिहासाशी सुद्धा तो कनेक्टेड आहे. इथे दिलेल्या कालरेषेच्या आधारे, आता जी कालरेषा इथं दिलेली आहे ती तुम्हाला बाजूला दिसतच असेल. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600 ते 1500, 1500 म्हणजे 2600 ते 1500. वेदकालीन भारत इसवी सन पूर्व 1500 ते 500. दुसरे नागरीकरण इसवी सन पूर्व 500 ते 200. अभिजात काळ इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 650. आणि मध्ययुगीन भारत इसवी सन 650 ते 1500 म्हणजे 1500. असा हा जो टप्पा दिलेला आहे या माध्यमातून तुमच्या लक्षामध्ये हे येईल की तुमच्या शालेय विद्यार्थी दशेत या ऐतिहासिक कालखंडाचा आणि त्यातील इतिहासाचा अभ्यास तसेच त्या संबंधीच्या चर्चा केल्याचे तुमच्या स्मरणात असेल.
आठवत असतील तुम्हाला ह्या गोष्टी. लहानपणापासून तुम्ही जो एक एक टप्पा तुम्ही शिकलेला आहात त्यामध्ये ह्या कालरेषेमधील बऱ्याचशा बाबी तुमच्या लक्षामध्ये आलेल्या असतील. मग समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण सामाजिक इतिहासाच्या वाचनातून नेमके काय समजून घेणार आहोत, ही बाब थोडी महत्वाची आहे. समाजशास्त्राच्या या वर्षी अभ्यासक्रमात काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंच्या आधारे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील समाज कसा होता, प्राचीन आणि मध्ययुगीन, सद्यस्थितीतील नाही, प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगामध्ये समाज कसा होता हे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये खालील सूत्र रूप गोष्टींचा समावेश आहे. पहिली बाब आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. स्त्रियांचे समाजातील स्थान दुसरी बाब. तिसरी बाब आहे शिक्षण पद्धती. चौथी बाब आहे समाज जीवन आणि पाचवी बाब आहे नागरीकरण. या सूत्ररूप गोष्टींचा संक्षिप्त परिचय पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा संबंध काय होता प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये. तर त्यातील पहिला भाग आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. आता अभ्यासकांच्या मते सध्या उपलब्ध असलेल्या धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचारासंबंधीचे साहित्य हे बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे. त्याला वेगवेगळे स्तर आहेत, गुंतागुंत आहे जरा. जसं हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून मातीच्या विविध पुरुष आणि स्त्री मूर्ती मिळालेल्या आहेत. हडप्पा संस्कृतीचे जेव्हा उत्खनन झालं होतं त्यामधून पुरुषांच्या आणि स्त्री मूर्ती मिळालेल्या आपल्याला भरपूर आढळतात. त्या देवतांच्या मूर्ती आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. त्यांना देवतांच्या मूर्ती समजलेल्या जातात. परंतु तत्कालीन देवालये किंवा मूर्तीपूजा यांचा निश्चित पुरावा मिळालेला नाही. म्हणजे व्यक्ती काय करतो, ज्या मूर्ती मिळाली मूर्तीचा संबंध सरळ सरळ हा देवाशी लावला जातो, त्यामुळे तसं समजलं जाते. पण तसा पुरावा इथं काही सापडलेला नाही, निश्चित पुरावा सापडलेला नाही. नंतरच्या वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृती वेगळी आहे. तिच्यामध्ये सूर्य, पर्जन्य, जल, वादळ अशा अनेक नैसर्गिक घटकांना देवता स्वरूप मानून त्यांची प्रार्थना केली जाते. वैदिक संस्कृतीमध्ये कोणाला देव मानलेला आहे, देवता समजून देवता स्वरूप मानलेला आहे. देवता नाही, देवता स्वरूप मानून सूर्य, पर्जन्य, जल, वादळ. कालांतराने मग इंद्र, अग्नी यासारख्या देवांना महत्व प्राप्त झाले. आता स्थानिक अवैदिक समूहांच्या स्वतःच्या श्रद्धा प्रणाली होत्या. या श्रद्धा प्रणाली कोणत्याही विशिष्ट धर्माच्या नावाने ओळखल्या जात नव्हत्या किंवा त्यांचे काही धार्मिक ग्रंथही नव्हते. त्यामुळे त्यांच्या श्रद्धा प्रणालीची माहिती फक्त प्राचीन धर्मग्रंथामधील संदर्भाच्या आधारे, मध्ययुगीन नोंदीमधून आणि वसाहतकालीन समूह विशिष्ट वर्णनांच्या आधारे मिळू शकते. आता विशिष्टपूर्ण समूह विशिष्ट वर्णन याला म्हणतात इथनोग्राफी, या आधारे मिळू शकते. मानववंशशास्त्रज्ञांनी समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालींचे वर्गीकरण कसे, भूत प्रेतावरील श्रद्धा. भूत प्रेत तुम्ही ऐकला असेल हा शब्द, भूत प्रेत. आता जी गोष्ट सद्यस्थितीमध्ये आपण मान्य करू शकत नाही आहे, नाही आहे हे आपण सांगू शकत नाही, पण त्या काळामध्ये ते मानले जात होते. श्रद्धा प्रणालींचे वर्गीकरण भूत प्रेतावरील श्रद्धा, एनिमिझम, अमानवी पूर्वजावरील श्रद्धा, टोटेमिझम यासारख्या शीर्षकाखाली केले. त्या संबंधीचे तपशीलवार वर्णन तुम्हाला आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. तुम्हाला काही चित्रामध्ये हडप्पा पुरातत्वीय उत्खनन स्थळ या गोष्टी ज्या पाहायला मिळतात, बाजूला पहा, ते तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. आता थोडस एक भाग घेऊ आपण, ब्रॅकेटमध्ये जो भाग आलेला आहे विशेष महत्वाचा. मानव शास्त्र म्हणजे काय. युरोपियन असलेल्या विदेशी समाज आणि संस्कृतीच्या अभ्यासाची गरज निर्माण झाल्यामुळे वसाहत काळामध्ये मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्र हे भौतिक शारीरिक मानवशास्त्र व सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र अशा दोन विस्तृत शाखांमध्ये विभागले गेले. वसाहतिक अभ्यासाचा भाग म्हणून मानवशास्त्राचे टीकाकार एडवर्ड सयद
यांनी प्राच्यविद्या शाखेचा अभ्यास केला होता. तर हा मानवशास्त्र नेमका काय ह्या टिपेमधून आपल्या लक्षामध्ये येईल. तर आपण समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीवर होतो. तर समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीमध्ये हिंदू जीवन पद्धतीच्या संदर्भातील श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार यांची माहिती अनेक वैदिक ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. त्यातील काही लिखित स्वरूपातील आहेत, तर काही मौखिक परंपरेने जपलेल्या आहेत. काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि काही गोष्टी एकाकडनं दुसऱ्याला, दुसऱ्याकडनं तिसऱ्याला असं फक्त सांगून सांगून इथपर्यंत परंपरेनं जपलेल्या आहेत पाठांतराच्या माध्यमातून. त्यामध्ये वेद संहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि महाकाव्य यांचा समावेश होतो. आता वैदिक संस्कृतीचा काळ, पूर्ववैदिक काळ बाजूला बघत जा तुम्ही, बाजूला दिलेला आहे. आणि हा लक्षामध्ये ठेवण्यासाठी व्हिडिओ पॉज करून आपल्या नोट्स मध्ये ते लिहून घ्या. वैदिक संस्कृतीचा काळ, पूर्ववैदिक इसवी सन 1500 ते 1000 वर्षे आणि उत्तर वैदिक इसवी सन पूर्व सुमारे 1000 ते 500 वर्षे अशा दोन कालखंडात विभागलेला आहे. कारण या दोन कालखंडाच्या दरम्यान अनेक बदल घडून आले. या बदलांची चर्चा आपण करणारच आहोत, याची चर्चा होईलच. पुराणे आणि धर्मशास्त्रावरील ग्रंथामधून हिंदूंच्या आचार पद्धतीचे आणि सामाजिक वर्तनाच्या नियमांचे वर्णन केलेले आहे. हे नियम कर्म सिद्धांत यावर आधारलेले आहेत. कुठल्या नियमावर? कर्म सिद्धांत. त्यालाच कार्यकारण परंपरेचा सिद्धांत असेही म्हटले जाते. म्हणजे कर्म सिद्धांत इक्वल टू कार्यकारण परंपरेचा सिद्धांत. करावे तसे भरावे ही म्हण तुम्हाला परिचित असेल. हिंदीमध्ये पण ऐकली असेल तुम्ही, जैसी करणी वैसी भरवी. जे कराल ते, जे पेराल ते उगवते, तशासारखं. जन्म मृत्यूच्या चक्रावर हिंदूंचा विश्वास असतो. त्यानुसार व्यक्तीच्या एका जन्मातील कर्मसंचित, म्हणजे व्यक्तीनं एका जन्मामध्ये जे काही कर्म केलेले असतील, ज्याच्या त्या कर्माचा जो गाठोडा निर्माण झालेला असेल, तो पुढील जन्माचा आलेख निश्चित करते. जीवात्मा हा मोक्षप्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू. कसा? पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकलेला असतो. हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थ म्हणजेच उद्दिष्ट त्याला म्हणतात, महत्वाची मानलेले आहे. त्यापैकी पहिली बाब आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म म्हणजे फलाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्मे करत राहणे म्हणजे धर्म. अर्थ, विहित मार्गाने संपत्ती मिळवणे, योग्य मार्गाने संपत्ती मिळवणे. तिसरा आहे काम, विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे. चौथा आहे मोक्ष, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय म्हणजे मोक्ष. या 4 पुरुषार्थांना हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे आणि ते 4ही उद्दिष्टे आहेत हिंदू धर्माची. आता विविध अभ्यासक आणि संशोधक यांनी मांडलेल्या मतानुसार पूर्ववैदिक काळातील समाज हा व्यवसायाधिष्ठित सामाजिक वर्ण पद्धतीच्या बाबतीत ताठर नव्हता. वर्ण पद्धतीवर आपण बघणारच आहोत, पुढे बघू. मात्र काही काळाने वर्ण पद्धतीत अधिकाधिक ताठर सीमा निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्था निर्माण झाली. प्रत्येकाची जात. आणि जात म्हणजे काय? जी जन्माला आल्यापासून कधीच जात नाही ती जात. आली, जन्माला आलो आणि जी चिकटली ती जात झाली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरामध्ये विभागलेल्या रचनेत झाले. आता पुरोहित वर्गाचे वर्चस्व असलेल्या आणि पवित्र आणि अपवित्र या कल्पनावर आधारलेल्या जाती व्यवस्थेत स्तरांची ही उतरंड खोलवर रुजत गेली. याचा अर्थ जातीच्या अंतर्गत विवाहाची सक्ती. फक्त लग्न करायचे असेल, विवाह करायचा असेल तर जातीमध्ये. धार्मिक आचार विधींना प्रमाणाबाहेर महत्व
जास्तीत जास्त धार्मिक आचारविधींना महत्व दिलं गेलं आणि जातीमधील सीमा अत्यंत कडक होत गेल्या. जातीमध्ये बऱ्याच गोष्टी कडक होत गेल्या. या पार्श्वभूमीवर महावीर वर्धमान आणि गौतम बुद्ध यांनी वेद प्रामाण्याला आणि पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या नवीन तत्वज्ञानाची शिकवण लोकांना दिली. महावीर वर्धमान आणि गौतम बुद्ध यांनी मात्र ह्या विरोधामध्ये नवीन शिकवण निर्माण केली. दोघांचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये झाला असला तरी त्यांनी यज्ञविधींना प्राप्त झालेले अत्यधिक महत्व आणि पशुबळीची प्रथा तसेच सामाजिक उतरंड या गोष्टींना विरोध केला. कोणी कोणी विरोध केला? वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी. त्यांचे तत्वज्ञान भारतीय परंपरेत बौद्ध धर्म आणि जैन धर्म म्हणून रूढ आहे, हे आपणास माहित आहे. जैन धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे समजले जाते. जैन परंपरेमध्ये एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. वर्धमान हे 24वे तीर्थकर होते. एकूण किती झाले? 24. त्यापैकी वर्धमान हे 24वे होते. आता तुम्हाला सांगायचं आहे कमेंट मध्ये लिहून की जैन धर्मातील पहिले आणि दुसरे तीर्थकर कोण होते. अध्ययन करा आणि कमेंट मध्ये तसे कळवा. हिंदू परंपरेप्रमाणे जैन परंपरेतही कर्म सिद्धांताला मान्यता आहे. मात्र अहिंसा आणि तपस या दोन तत्वांना जैन जीवन पद्धतीत अत्यंत महत्व आहे. वर्धमान महावीरांनी त्यांच्या उपदेशात देव या संकल्पनेचा समावेश केलेला नाही. कोणत्या? देव ह्या संकल्पनेचा समावेश केलेला नाही. त्यांनी निर्वाण या तत्वावर भर दिला. कुठला शब्द वापरलाय? निर्वाण. त्यांनी लोकांना उपदेश करताना अर्धमागधी या लोकभाषेचा उपयोग केला. हेही लक्षात ठेवा. कुठली भाषा? अर्धमागधी. एक टीप आहे इथं, हाही महत्वाचा भाग आहे, जाणून घ्या. जैन परंपरेमध्ये पूजनीय मानल्या जाणाऱ्या 16 स्त्रियांमधील द्रौपदी, कौसल्या, सीता, कुंती आणि दमयंती यांना हिंदू परंपरेमध्ये महत्वाचे स्थान आहे. तर अर्धमागधी या लोकभाषेचा उपयोग केला. आणि मग वैदिक परंपरेत यज्ञविधी आणि पशुबळी यांना, तर जैन परंपरेत व्रतस्थ जीवन पद्धतीच्या दैनंदिन नियमांना महत्व देण्यात आले. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गावर आधारित मध्यम मार्गाचा उपदेश केला. महावीरांनी जो उपदेश केला तो आपण आता बघितला. मग गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गावर आधारित मध्यम मार्गाचा उपदेश केला. आता जैन परंपरेप्रमाणे गौतम बुद्धांनाही देव ही संकल्पना मान्य नव्हती. त्रिपिटक म्हणजे त्याला त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ पाली या लोकभाषेत लिहिलेले आहे. कोणत्या भाषेमध्ये? पाली. अंडरलाईन करत जा, लक्षात ठेवा ही बाब. गौतम बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला. त्यांनी एक संघ स्थापन केला, त्याचं नाव होतं भिक्खू संघ. भिक्खू संघ स्थापन कोणी केला? गौतम बुद्धांनी. आणि भिक्खू संघाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले. व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे हे भिक्खू आणि भिक्खू संघाचे महत्वाचे कार्य होते. जैन आणि बौद्ध धर्माकडे प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. त्या काळामध्ये दोन्ही हे जे धर्म होते, जैन आणि बौद्ध धर्म, हे त्या काळातील जो हिंदू धर्म होता म्हणजे प्रस्थापित धर्म, त्याच्या विरोधातील बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व स्तरामधील व्यक्तींना प्रवेश दिला. प्रत्येक स्तरातील. आपण 11व्या वर्गामध्ये बघितलेला आहे कुठले कुठले स्तर होते, मनोरे म्हणतो आपण. या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व थरामधील व्यक्तींना प्रवेश दिला. आता हे कोणकोणते स्तर आहेत ते स्तर तुम्ही कॉमेंट मध्ये कळवा. त्यामुळे मोक्षाचा हक्क समाजातील विशिष्ट निर्वाणानंतर काही काळाने त्यांच्या उपदेशाचा प्रसार कमी झाला. पुढे सुमारे 1200 वर्षाच्या कालखंडात कोणताच नवीन आणि प्रभावी धर्म उदयाला आला नाही. इतिहासकार R.S. शर्मा यांच्या मते हा कालखंड अनेक घडामोडीमुळे होणाऱ्या सततच्या सामाजिक विघटनाचा आणि विकेंद्रीकरणाचा असाच होता.
ह्यानंतर काही गोष्टी जाणून घ्या. भारतीय तत्वज्ञानातील षडदर्शनापैकी जैन आणि बौद्ध दर्शने यांना नास्तिक असे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणारी म्हटले जाते. उरलेल्या दर्शनामधील चार्वाक दर्शन तसेच आजीविका या पंथाचा अपवाद वगळता भारतीय दर्शने आणि पंथ आस्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारी आहे. चार्वाक दर्शन आणि आजीविका पंथ हेही भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेचा भाग आहे. चार्वाकाचे तत्वज्ञान हे अनिश्वरवादी आणि ऐहिक विचारसरणीच्या पायावर उभारलेले आहे. आजीवक पंथाचा उगम दैववाद आणि तापसी जीवन पद्धती यातून झालेला आहे. आता तुम्हाला माहित आहे का, बघा, जातक कथा इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 400 जातक कथा साहित्याचा विस्तार मोठा आहे. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या मानवी रूपातील आणि प्राणी रूपातील पूर्वजन्माच्या कथांचा समावेश आहे. भविष्यातील बुद्धांचा जन्म राजा, जातीबाहेरील व्यक्ती किंवा हत्ती अशा कोणत्याही रूपात असू शकेल. कोणत्याही स्वरूपात बुद्धांनी जन्म घेतला तरी त्यांच्यातील काही लक्षणे आणि त्यांची नैतिकता यावरून बुद्धांची ओळख जात कथामधून पडते. या कथामध्ये विविध प्रकारची अनेक पात्रे एकमेकांशी संबंधित असतात. ती पात्रे वेगवेगळ्या संकटात सापडतात आणि बुद्ध स्वतः त्यांच्या समस्या दूर करतात. जीवनसृष्टीतील नैसर्गिकतेचा संदर्भ हा या कथांचा अनिवार्य भाग आहे. तर तुम्ही बौद्ध धर्म आणि जैन धर्म यावर आधारित एखादी मूवी जर पाहिलेली असेल तर तसं सुद्धा कॉमेंटमध्ये कळवा. आपण बघणार आहोत मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंडापासूनचा पुढचा भाग आपण बघू पुढील व्हिडिओमध्ये.